आदरणीय व्यासपीठ, येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, मित्रांनो, वेळ कमी आहे. एक प्रोटोकॉल तोडून या ठिकाणी मी मुद्दाम बोलू इच्छितो की या ठिकाणी उत्कर्षताई आणि इतर समाजाने वंचित बहुजन आघाडीला का मतदान करायचं. या ठिकाणी उत्कर्षताईंना वंचित बहुजन आघाडीला मित्रांनो याच्यासाठी मतदान करायचं की एक आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे, मी भिल्ल समाजाचा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांना सांगितलं मी, साहेब मला माझा समाज या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की फक्त आदिवासी समाजाने आदिवासीला मतदान केलं धुळेमध्ये तर त्या ठिकाणी भिल्ल समाजाचा खासदार होऊ शकतो. नाशिकमध्ये सुद्धा तशी परिस्थिती, आदिवासींनी आदिवासीला मतदान केलं तर या ठिकाणी खासदार होऊ शकतो. म्हणून साहेब आम्हाला एक खासदारकीची उमेदवारी द्या. साहेबांनी एकाही क्षणाचा विचार न करता अनिल जाधवच्या एका शब्दावर महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांना दिंडोरी मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली. मित्रांनो, त्यानंतर प्रचार करीत असताना या ठिकाणी माझ्या उमेदवाराची आर्थिक परिस्थिती आणि त्यांना जी काही शारीरिक त्यांना त्रास व्हायला लागला, त्यानंतर साहेबांना मी विनंती केली, साहेब आता अशी अडचण झाली, तुम्ही आम्हाला उमेदवारी दिली परंतु आमची आर्थिक अडचण आहे ती दूर होत नाहीत. तेव्हा साहेब म्हटले ती सुद्धा आम्ही करतो, उमेदवार राहू द्या. परंतु या ठिकाणी आमच्या उमेदवाराचा पाय इतका सुजायला लागला की त्या ठिकाणी शक्य झालं नाही आणि म्हणून साहेबांना पुन्हा विनंती केली की साहेब या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनंती करतो, या ठिकाणी मी नुसतं म्हटल्या तुम्ही या ठिकाणी आमच्या समाजाला उमेदवारी दिली, परंतु या ठिकाणी मीच पुन्हा तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी उमेदवाराची अडचण असल्यामुळं आणि त्याला शारीरिक त्रास असल्यामुळं ही उमेदवारी आम्ही मागं घेतो आणि त्या ठिकाणी तुम्ही जो उमेदवार द्याल त्याला पाठिंबा देतो. इतका मोठ्या मनाचा माणूस आहे की साहेबांनी मला पुन्हा संध्याकाळी फोन केला, अनिल तू नाराज तर नाही झाला ना म्हणे, तू अजिबात घाबरू नकोस, तुझ्या समाजाला मी 3 विधानसभा आणि या ठिकाणी जर आपलं वंचितचं सरकार आलं तर विधान परिषदेवर तुमचा आदिवासी भिल्ल समाजाचा माणूस घेतो. इतक्या मोठ्या मनाचा माणूस आहे. हे महाविकास आघाडीवाले बोंबलत फिरतात, आमचा गोरगरिबांचा दलितांचा पक्ष आहे. एक काही मुसलमानाला या मुस्लिम समाजाला माझ्या बांधवाल्यांनी उमेदवारी दिली का? एक काही ओबीसी समाजाला यांनी चांगल्या पद्धतीने उमेदवारी दिली का? ज्या ठिकाणी आरक्षण आहे त्या ठिकाणी बैल उमेदवार देतात, ते उठ म्हणायचं का उठला, बस म्हटलं का बसला, असे पाय चाटू लोक या ठिकाणी ते उमेदवारी देतात. तुम्ही बघितलं असन एक जागेसाठी तर तरसत होते, अख्ख्या भारताचा पाठिंबा आणि एक जागा मागतो तरी ती भेटाना. अशी यांची लायकी आहे काय नेत्यांची. मला अभिमान आहे की माझा आदिवासी समाज मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं घेऊन चाललोय. मला अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवा पाठीमागं मी माझा आदिवासी समाज घेऊन चाललो, याचा मला अभिमान आहे आणि असाच अभिमान प्रत्येक समाजाला असायला पाहिजे असं मला मित्रांनो वाटतं. या ठिकाणी गोरगरीब मराठा समाजात जर असेल तर तुम्ही बघा, जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे, या आंदोलनामध्ये त्यांच्या समाजाचे आमदार खासदार त्यांना नावं ठेवतात, परंतु बाळासाहेब म्हणतात की या ठिकाणी निजामी मराठा म्हणजे गरीब मराठा श्रीमंत मराठा असा जो वाद आहे, या ठिकाणी बाळासाहेबांनी गरीब मराठ्यांच्या मुलांना या ठिकाणी उमेदवारी दिली. पंजाबराव डक असेल, वसंतराव मोरे असतील, काल या ठिकाणी नाशिकचा सुद्धा एक कार्यकर्ता चळवळीमध्ये मराठा समाजामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिली. म्हणून माझी या ठिकाणी मराठा बांधवांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही वंचित बहुजन आघाडी हा एका जातीचा पक्ष नाही, हा सगळ्या जातीचा पक्ष आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी मतदान करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा बोलतो आणि थांबतो. मित्रांनो, या देशामध्ये भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असं चित्र निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे आणि आपल्या शिर्डी लोकसभेमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, जो काही लोखंडे उमेदवार आहेत हे शिंदे गटाच्या म्हणजे भाजप समर्थक आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे काही वाघचौरे आहेत ते जरी महाविकास आघाडीचे असतील परंतु ते विखेंचे समर्थक आहेत. त्यांना विखेंनुसार त्यांना दम दिला तर हा गडी तिथं पाया पडायला जाईल अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं हे सुद्धा भाजपचेच आहेत आणि म्हणून खऱ्या माणसाला या ठिकाणी तुम्हाला निवडून आणायचं असेल, या ठिकाणी बाबासाहेबांचा नातू खऱ्या अर्थाने भाजपसोबत लढतोय आणि त्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी उत्कर्षताई या ठिकाणी लढत आहेत मित्रांनो. आणि म्हणून वंचितला या ठिकाणी मतदान करा, कारण हे दोन्ही उमेदवार भाजपचे आहेत, दोन्ही उमेदवार नरेंद्र मोदीचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी उत्कर्षताई या ठिकाणी विजयी झाल्या पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना, मराठा बांधवांना, दलित बांधवांना,
आणि या ठिकाणी सर्व बहुजन समाजाला विनंती करतो की हे शिर्डीची जागा ही अशी जागा आहे की ही संपूर्ण देशामध्ये प्रतिनिधित्व करणारी जागा आहे। ही शिर्डीची जागा वंचित बहुजन आघाडी जिंकली असा जरी मेसेज आला तर संपूर्ण भारत हल्ल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी उत्कर्षताईंना जास्तीत जास्त मतदान करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो, विजयी करावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय शिवराय।